Hello everyone, welcome back to our channel Gyan Labs. So finally, Yash is with us in our interview series next episode. तो आज हम यश से कुछ क्वेश्चंस पूछने वाले हैं जो आप लोग पूछना चाहते थे इतने टाइम से। सबसे पहले तो मैं आप लोगों को बता दूं कि यश ने एमएसटीसीटी पीसीबी के बायोलॉजी सब्जेक्ट में 100 परसेंटाइल स्कोर किया है। आई कैन नॉट बी एनी लेस प्राउड ऑफ हिम, सो आई वेरी हार्टेडली वॉन्ट टू कॉन्ग्रॅच्युलेट हिम. कॉन्ग्रॅच्युलेशन यश. थँक्यू मॅम. कसं वाटतंय मग? मस्त वाटतंय. म्हणजे वाटलं नव्हतं 100, म्हणजे 100चं टार्गेट होतं, पण वाटलं नव्हतं 100 येतील. पण आले. एकदा तुझं ओव्हरऑल पर्सेंटाईल सांग की पीसीबीचं तुझं ओव्हरऑल पर्सेंटाईल काय होतं आणि फिजिक्स केमिस्ट्रीचे पण पर्सेंटाईल सांग. माझं फर्स्ट अटेम्प्ट मध्ये बायोमध्ये 100 होतं. केमिस्ट्रीमध्ये 99.95 होतं. आणि फिजिक्समध्ये 91 होतं. आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये बायोमध्ये 99.995 होतं. आणि केमिस्ट्रीमध्ये 99.96 होतं. आणि फिजिक्समध्ये 96 होतं. आणि तर ओव्हरऑल फर्स्ट किती होतं? अटेम्प्ट हा. माझा फर्स्ट अटेम्प्ट मध्ये ओव्हरऑल फर्स्ट अटेम्प्ट मध्ये 99.86 होतं. आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये 99.98 होतं. ओह वाव, व्हेरी नाईस, व्हेरी गुड. सो सेकंड अटेम्प्ट आय थिंक तुला जास्त चांगलं होईल ऍडमिशन प्रोसेससाठी. हा, सेकंड अटेम्प्ट फिजिक्स मध्ये टाइम भेटला स्कोर करायला. ओके. सेकंड अटेम्प्ट मध्ये अच्छा, सो फर्स्ट अटेम्प्ट आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये प्रिपरेशन डिफरन्स काय होतं? म्हणजे तू काय एक्स्ट्रा केलं सेकंड अटेम्प्ट साठी? सेकंड अटेम्प्ट साठी मी बायो तर कंटिन्यू ठेवलेलं, म्हणजे बायोची रिव्हिजन टेक्स्टबुकला सोडलं नव्हतं. केमिस्ट्रीचे मी फॉर्म्युलाज आणि ऑर्गॅनिकचे रिॲक्शन ठेवलेले. फिजिक्स मध्ये मी जे इम्पॉर्टंट चॅप्टर, जे हाय वेटेज चॅप्टर होते ना, ते जास्त करून गेलतो. आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये मोस्टली पीवायक्यूज मधून आलतं क्वेश्चन्स. ओके. तर मग ते हेल्प झाली. तुझं 12चं ओव्हरऑल पर्सेंटेज किती होतं? मला 12th मध्ये 84 होते. अच्छा, आणि पीसीएमबी तुझा सब्जेक्ट कॉम्बिनेशन आहे की पीसीबी? पीसीबी. ओके. आणि राहायला कुठे आहेस तू? न्यू पनवेल. ओके. रेग्युलर कॉलेज होतं तुझं की इंटिग्रेटेड कॉलेज होतं? म्हणजे तू रोज प्रॅक्टिकल लेक्चरला जायचं? इंटिग्रेटेड. इंटिग्रेटेड. इंटिग्रेट होतं, प्रॅक्टिकल जायचं. अच्छा. सो म्हणजे तू कोणती ऑफलाईन क्लास जॉईन केलेली की फक्त ऑनलाईन स्टडी करायचं? म्हणजे ऑफलाईन जायचो मी, पण इतकं नाही. मी ऑनलाईनच मोस्टली प्रेफर केलं. अच्छा. सो फॉर युअर सीईटी प्रिपरेशन, लाईक व्हॉट मटेरियल डिड यू यूज अदर देन टेक्स्ट बुक? मीन्स मी टार्गेटला रेफर केलं. टार्गेटची बायोवाली घेतलेली. आणि केमिस्ट्रीवाली. आणि त्याची फिजिक्स घेतलेली, पण फिजिक्स मी त्यातून जास्त सॉल्व्ह नव्हतं केलं. फिजिक्स मी स्कोर बुस्टरचे पीवायक्यू रेफर केले. अच्छा. बायो बायोमध्ये म्हणजे मी 11 जसं संपलेलं. आणि 12च्या मिड पर्यंत मी टार्गेट संपवलेली. आणि मग मी स्कोर बुस्टरची न्यू वाली जॉईन केली. तर स्कोर बुस्टरचे जे दोन बुकचे सेट येतात, त्या मी कम्प्लिटली सॉल्व्ह केल्या. आणि केमिस्ट्रीसाठी पण तेच केलं सेम. अच्छा. म्हणजे स्टार्टिंग पासून तू म्हणजे एक्झॅक्टली सीईटीची प्रिपरेशन कधीपासून स्टार्ट केली? 11वी की 12वी? ऍक्च्युली माझे सर होते, तर त्या सरांना मी सांगितलं की माझा इंटरेस्ट कशामध्ये. तर मग सरांनी मला सजेस्ट केलं की सीईटी थ्रू चांगलं भेटेल करून. तर मग मी हळूहळू सर्च केलं. मग मला वाटलं की सीईटी मी करू शकतो करून. तर मग सीईटी मी 11च्या मिड मध्ये चालू केलं. 11च्या मिड पासून हळूहळू स्टार्टिंग मध्ये बायो घेतलं. आणि मग केमिस्ट्री आणि मग फिजिक्स. ओके. सो फ्रॉम द बिगिनिंग तू डिसाईड केलं होतंस की दोनच सब्जेक्ट करायचंय की तुझ्या मनात असं होतं की मी तिन्ही सब्जेक्ट करणार आहे? कसं होतं? स्ट्रॅटेजी कशी होती सब्जेक्ट वाईज? स्टार्टिंग मध्ये तर मी दोनच ठेवलेले. पण स्टार्टिंग मध्ये असं होत होतं की हा, म्हणजे बायोला तर होत होते. म्हणजे मी स्कोअर करून चाललेलो की बायोमध्ये 9, म्हणजे ऑटो 95च्या अबाव यायला पाहिजे. आणि केमिस्ट्री मध्ये 45. आणि बाकीचे जे 25 to 30 मार्क्स असतील ते फिजिक्स मध्ये येतील. तर मग हा. तसंच धरून चाललेलो मी. तर ते हे झालं, मॅनेज झालं बरोबर. म्हणजे ओके. दोन सब्जेक्टला हाय वेटेज दिलं. आणि फिजिक्स मध्ये थोडं वीक होतं, तर त्यामुळे मी थोडं लो वेटेज दिलं. पण हाय वेटेज चॅप्टर मी करून गेलो होतो पेपर मध्ये. अच्छा. ओके. म्हणजे तू एकदम सोडलं नव्हतंस फिजिक्सला, ते पण तू थोडासा करत होतास ऍज पर युअर इंटरेस्ट हा अँड ऍज पर म्हणजे टाइम. म्हणजे फिजिक्सचे मार्क्स त्याचा बोनस मार्क्स कन्सिडर करून घेतलेले मी. ओके. आणि त्याच्यामुळेच म्हणजे पर्सेंटेज 99.9 असं आला, टोटल पर्सेंटेज. हा. ओके. ओके. तू ऑफलाईन क्लास लावली होतीस, तर ऑफलाईन क्लासमध्ये तू मॉक टेस्ट वगैरे द्यायला जायचास?
हा म्हणजे मॉक टेस्ट द्यायला जायचो मी, पण मॉक टेस्ट कसे ते नीटचे बेसिस वरती होते. म्हणजे आम्हाला सीईटी नव्हतं, आम्हाला नीटच होतं. ओ. तर ऍज अ सुरुवातीला पण मी नीट स्टुडंटच होतो. अच्छा. पण हा, आणि नीट स्टुडंटला म्हणजे फर्स्ट अटेम्प्ट पण होता चांगला नीटचा, पण सेकंड अटेम्प्ट चांगला नव्हता. पण सीईटी नाही भेटतंय तर मग सीईटीच हे करतोय. अच्छा, सो स्टार्टिंग मध्ये मी हा हा. मी तुमचे हे घेतलेले, प्रेफर केले जे ज्ञानचे 499 वाला तो 90 ह्याचा ह्याचा होते सिरीज होती ना, मॉक ती टेस्ट, प्रेफर हा केली. हा हा हा. मॉक टेस्ट चॅप्टर वाईज वाली होती, तर ती चॅप्टर वाईज जसं मी चॅप्टर रिवाइज करायचो ना, तर ते रिवाइज केल्याच्या नंतर मी ते मॉक टेस्ट द्यायचो. तर ती त्यांनी हे व्हायला पाहिजे, त्यांनी मग बघायचं की ते एक्झॅक्ट टेक्स्टबुकच्या लाईन टू लाईन यायच्या. तर ते खूप ओके. हेल्प झालं. जसं सेम टार्गेट मध्ये पण आणि तुमच्यामध्ये पण ते सेम होतं. हा 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 मला हा. ते भेटलं, ते चांगलं भेटलं मला. आणि मग केमिस्ट्रीसाठी, केमिस्ट्री मध्ये आधीपासून स्ट्रॉंग होतं. तर मग केमिस्ट्री मध्ये मी फक्त टार्गेट रेफर केली आणि स्कोर बुस्टर. आणि मग फिजिक्स साठी जास्त काय नाही, फिजिक्स साठी लास्ट मध्ये फक्त स्कोर बुस्टर युज केली आणि फॉर्म्युला साठी टार्गेट. अच्छा. फिजिक्स आणि केमिस्ट्री साठी कोणतं ऑनलाईन प्लॅटफॉर्म तू रेफर करत होतास? मी म्हणजे मला हे माहिती होतं केमिस्ट्री मला आधीपासून स्ट्रॉंग ठेवायचं, म्हणजे पुढच्या ह्याच्यासाठी पण स्ट्रॉंग आहे. मग त्यामुळे मी केमिस्ट्रीसाठी म्हणजे नीटचे हे जे म्हणजे पीडब्ल्यू जे ऑनलाईन सर होते ना आमचे, सुधांशू सर, त्यांचं मी ऑनलाईन लेक्चर्स अटेंड करायचो आणि त्यांचे नोट्स बनवायचो. पण ते खूप एक्स्ट्रा होते, तर त्याचे मग मी शॉर्ट नोट्स बनवले सीईटी साठी. तर तसं मी केमिस्ट्री मॅनेज केलं. आणि फिजिक्स म्हणजे फिजिक्स पण मी ह्याचे अलग पांडेचे ऐकायचो स्टार्टिंगला. पण नंतर सरांचे मी हळूहळू सरांचे ऐकायला लागलो फॉर्म्युला वाले, कारण की अच्छा. सीईटी मध्ये खूप फॉर्म्युला वेगवेगळे हे होतात ना, त्यामुळे. हम्म. अच्छा अच्छा, ओके. सो टोटल म्हणजे तू किती मॉक टेस्ट अंदाजे दिली असशील तुझ्या प्रिपरेशन साठी, फॉर केमिस्ट्री, फॉर बायो, फॉर फिजिक्स? मीन्स बायोसाठी तर ते 90 मध्ये ते कम्प्लीट केलते मी. आणि टार्गेट पण कम्प्लीट केली होती. आणि हे पण मी हे केलं, मी मोस्टली लास्ट मध्ये एप्रिल मार्च असं होतं, मार्चच्या 31 मध्ये मी सगळं संपवलेलं. तर मग एप्रिल 21 दिवस होते. तर 21 डेज मध्ये माझी शिफ्ट 25 एप्रिलची शिफ्ट आली होती. तर ती टार्गेटची पीवायक्यूज वाली जी सेट बुक होती ना, ती मी घेतलेली. त्याच्यामध्ये मागच्या वर्षीचे पेपर होते, तर मी दररोज तो एक पेपर सॉल्व्ह करायचो. तर तसे मी 25 मॉक टेस्ट पेपर सॉल्व्ह केले होते, म्हणजे पीसीबी चे. अच्छा. आणि तुला असं म्हणजे तू नीट वरून सीईटी वर आलास बरोबर, तर तुला असं म्हणजे का रिअलायझेशन झालं की फार्मसी केलं पाहिजे किंवा सीईटी प्रिपेअर केलं पाहिजे? लाईक व्हॉट सडनली इंटरेस्टेड तुला असं कोणतं इंटरेस्ट अचानक म्हणजे रिअलाइज झालं? आधी म्हणजे बायोमध्ये इंटरेस्ट होताच, पण म्हणजे म्हणून मी 11th मध्ये बायो चूज केलं. तर हा नीटचं होतं, पण नीटचं कसं नंतर समजायला लागलं की मला ऍक्च्युली एमबीबीएस मध्ये इंटरेस्ट नाही, मला मेडिसिन मध्ये जरा जास्त हे केमिकल्स मध्ये जास्त इंटरेस्ट आहे. तर मी नंतर कोर्स सजेस्ट बघायला चालू केले की कुठले रिलेटेड आहेत. मी आधी बायोटेक्नॉलॉजी पण बघत होतो, मग हा दुसरे कोर्स आहे. मग नंतर मला ह्या कोर्स बद्दल माहिती पडलं, तर मग कोर्स मग नंतर मी विचारला सरांना की कसं आहे कोर्स बद्दल किंवा हे. मग सरांनी मला सांगितलं, तर सर बोलले तू ह्याच्यात चांगला स्कोर केला, चांगलं कॉलेज भेटलं तर तू चांगलंच होईल पुढे करू. तर मग मी हे डिसाईड केलं पुढे. तर मी आणि आधी म्हणजे एमबीबीएस मला ड्रीम नव्हतं जास्त, ऍज अ इंटरेस्ट होता, पण नाही ठीक आहे आता मग ऍज अ साईड हे पण चांगलं आहे याच्यासाठी. ओके. आणि म्हणजे बॅकग्राऊंड, फॅमिली बॅकग्राऊंड मध्ये ऑलरेडी इज देअर एनीबडी हू हॅज डन दिस फार्मास्युटिकल कोर्स? नाही. नो, नो. अच्छा. ओके ओके. नो आणि सो मेडिकल म्हणजे फर्स्ट टाइम मी मेडिकल वाला आहे, कोण नाही बाकी. मग इथे पेरेंट्सचा, फॅमिलीचा सपोर्ट कसा होता? बिकॉज यू चोज समथिंग डिफरंट. स्टार्टिंगला म्हणजे आयडिया तर कुणाच नव्हती की ऍक्च्युली काय मेडिकल मध्ये करून. पण नंतर मग समजलं की ठीक आहे मेडिकल मध्ये पण चांगलं आहे करून, तर मग हळूहळू मग त्यांना समजवत गेलं, तर मग ते पण ऍग्री झाले. स्टार्टिंगला एवढे नव्हते, पण आता ऍग्री झाले सगळे. मार्क्स हम्म. आल्यावर तर ऍग्री झालेच असतील ते. ओके हा. ओके. ऑलराईट. सो नाव आय नेक्स्ट आय वॉन्ट टू आस्क की म्हणजे आता तुमची एक्झाम तर बोर्ड नंतर झाली होती, पण आता ह्या बॅचची जी एक्झाम आहे, ऍज यू माइट बी अवेअर, की ह्या बॅचची एक्झाम येस. फर्स्ट अटेम्प्ट जी आहे ते डिसेंबर जानेवारी मध्ये होणार आहे, लाईक IIT. हा. आणि सेकंड अटेम्प्ट त्याची मार्च एप्रिल मध्ये होणार आहे. सो
आता तुझ्या स्ट्रॅटेजी पॅटर्न मध्ये काय चेंजेस करून यू वुड लाईक टू सजेस्ट टू दिस नेक्स्ट बॅच की ते कसं रिव्हिजन करू शकतात, म्हणजे हाऊ कॅन दे बॅलन्स देअर बोर्ड्स अँड देअर सीईटी प्रिपरेशन बिकॉज दे हॅव व्हेरी लेस टाइम, हार्डली 6 months. स्पेशली बोर्डसाठी बोर्डला म्हणजे सीईटीचा फर्स्ट अटेम्प्ट बोर्डच्या आधी होणार आहे, तर मग सीईटी कडे तर 6 मंथ आहेत ना, तर मग मोस्टली 2 मंथ तर म्हणजे दीड किंवा 2 मंथ मध्ये बायो संपून टाकायचं. आणि मग त्याचे फक्त क्वेश्चन प्रॅक्टिस आणि एक रिव्हिजन टाईप, म्हणजे एकदा किंवा मीन्स विदिन 30 मिनिट्स किंवा 45 मिनिट्स मध्ये पूर्ण चॅप्टर एक गो थ्रू करायचं बुकने. मी ऍक्च्युली तसंच केलं, मी एक चॅप्टर मिनिमम 20 टाइम्स तरी वाचलेला पूर्ण टेक्स्टबुक मधून. तर मला ऍक्च्युली पूर्ण लाईन टू लाईन लक्षात होत्या त्या बुकच्या. आणि मेन तर कंट्रोल कोऑर्डिनेशन आणि त्या चॅप्टर्सचं तर ते हाय वेटेज आहेत. तर त्यामुळे मी ते बुक्स वरतीच ठेवलेलं. मी नोट्स बनवलेले पण ते बुक मधूनच बनवलेले. तर मग नंतर मी हळूहळू मग ते केमिस्ट्रीचे वन शॉट लेक्चर ऐकले, नोट्स बनवले आणि क्वेश्चन प्रॅक्टिस. मोस्टली मी केमिस्ट्रीमध्ये क्वेश्चन प्रॅक्टिसच ठेवलेली. फिजिक्स मध्ये इम्पॉर्टंट होतं, फिजिक्स मध्ये फॉर्म्युला रिव्हिजन करणं कंटिन्यू. हा, आणि फिजिक्सचे त्याच्यावरती पीवायक्यूज मोस्टली. पीवायक्यूज आणि मग जास्त हाय वेटेज चॅप्टरच करायचे फिजिक्स मध्ये. लो वेटेज चॅप्टर करून पण जास्त नाही, टाइम मॅनेज नाही होत नंतर फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये. तर माझं असं होतं की मी केमिस्ट्री चांगलं करतोय, तर मग केमिस्ट्री मी विदिन 30 मिनिट्स संपवलं आणि बाकीच्या मिनिट्स मी फिजिक्सला दिलते. आणि बायोचं पण मी तसंच केलं, बायोची मी 30 मिनिट्स मध्ये बायो कम्प्लिटली सॉल्व्ह केलं. 100 क्वेश्चन 30 मिनिट्स मध्ये सॉल्व्ह केले. आणि नंतर मी 6 वेळा हे केलं, म्हणजे पेपर रिचेक केला. तर त्यामुळे मला चुका समजल्या आणि मी 2-4 चुका केल्या, तर त्या मी इम्प्रूव्ह केलं तिथेच. ओके, ओके. आणि म्हणजे प्रिपरेशन करताना तू टाइम कसं मैनेज करायचं, म्हणजे दोन प्रकारचे स्टूडेंट्स असतात. कुछ बच्चे ऐसे होते हैं जो ये डिसाइड करते हैं कि मैं सिर्फ 1 घंटा पढ़ूंगा, 1 घंटे में जितना टॉपिक होएगा उतना करूंगा. तर तो त्या कॅटेगरी मधला आहे की तो सेकंड कॅटेगरी मधला आहे. सेकंड कॅटेगरीचे मुलं कसे असतात की मी टाइम नाही बघणार, पण जोपर्यंत माझा टॉपिक होत नाही मी उठणार नाही. सो विच कॅटेगरी डू यू बिलॉंग अँड व्हॉट डू यू प्रेफर? नाही, मी ह्याचे होते टॉपिक वरती बिलीव्ह करतो मी. म्हणजे आता होतं की बायोचे 2 चॅप्टर संपवणार, केमिस्ट्रीचे ह्या चॅप्टरचे नोट्स रिवाइज करणार, ऑर्गॅनिकचे रिॲक्शन करणार. हा, आणि मग फिजिक्सचे थोडे फॉर्म्युला करणार. मग तसे टॉपिक संपवला ना, त्याशिवाय मग कम्प्लीट नाही करत मी. अच्छा. आता आणि मग हा. ते करतो मी मिनिमम टाइम मध्ये, मोस्टली जास्तीत जास्त टॉपिक रिवाइज करायला हे करतो. आणि मग विदिन दिवसाचा 1 आवर तरी एमसीक्यू हे करतो मी. म्हणजे बायोचं तर 30 मिनिट्स आहे, तर मिनिमम 60 एमसीक्यू तर बायोचे करतो. आणि फिजिक्सचे थोडे म्हणजे थोडे करतो, आणि मग केमिस्ट्रीचे करतो. केमिस्ट्रीला पण थोडी स्पीड ठेवलेली मी, कारण की केमिस्ट्री पण इझी होते. तर मग केमिस्ट्रीमध्ये ऍक्च्युली नीटची सवय झाली क्वेश्चन पटपट सॉल्व्ह करण्याची. तर ते मला सीईटी मध्ये हेल्पफुल झालं जास्त करून. ओके. आणि तुझ्या एक्झाम डे ची स्ट्रॅटेजी काय होती? एक्झाम डेला एक्झाम डेला असं होतं की एक्झामच्या पहिल्या दिवशी मी, म्हणजे जो एनहान्समेंट ऑफ फूड प्रोडक्शन वाला जो चॅप्टर होता तो खूप लक्षात ठेवण्याचा होता. तर मी तो आदल्या दिवशी जास्त रिवाइज करून गेलो होतो, कारण की मला माहिती होतं की इकोसिस्टम माझं झालं होतं, बाकीचे पण चॅप्टर झाले होते. हा, तर एनहान्समेंट हा चॅप्टर होता की तो नंतर लक्षात ठेवून पण काय जास्त उपयोग नाही. एक्झामच्या आदल्या दिवशी तो मी लक्षात ठेवला. हा, आणि मग त्यांनी जे शॉर्ट नोट्स बनवलेले किंवा त्याचे जे निमॉनिक्स बनवलेले, ते लक्षात ठेवले आणि ते हेल्पफुल झाले मला. 3-4 क्वेश्चन आय थिंक त्यानेच आले, तर ते पण मला हेल्पफुल झाले नंतर. तर मग पेपर तेवढंच केलं मी, जास्त आदल्या दिवशी मी जास्त काही हे केलं नव्हतं, स्ट्रेस नव्हतं दिला स्वतःला. आणि मी कम्प्लीट स्लीप घेतलेली, 8 आवर्सची स्लीप घेतलेली मी. आणि मग सकाळी मग गेलो होतो मी. अच्छा, ओके. बोर्ड एक्झाम संपल्यानंतर तुझी स्ट्रॅटेजी काय होती, लास्ट मंथ स्ट्रॅटेजी? लास्ट मंथ मध्ये तेच की, लास्ट मंथ मध्ये विदिन म्हणजे हर एक दिवस बायोचा एक चॅप्टर करायचा. हा, म्हणजे तसं बायोचे तसे 15 चॅप्टर्स आणि हे 4 चॅप्टर्स. तर ते 4 चॅप्टर म्हणजे 19 डेज मध्ये मी एप्रिल 1 to 19 एप्रिल पर्यंत म्हणजे हर एक चॅप्टर रिवाइज करून होता. आणि मग बाकीचा जो आहे ना, तो केमिस्ट्री आणि ह्याला, कारण की मी स्टार्टिंग मध्ये ऍज अ बायोला खूप फोकस दिलता. तर मग मी हळूहळू फक्त बायोचं रिव्हिजन ठेवत होतो, म्हणजे टच मध्ये राहत होतो बायोच्या, की हा, बायो कम्प्लीट करताय करून. आणि मग मी केमिस्ट्रीवरती जास्त फोकस ठेवलेला, कारण की म्हणजे बायोमध्ये तर होणार होता स्कोर, पण केमिस्ट्रीमध्ये कसं तो 100 मार्क्सचे कम्पेअर मध्ये तो स्कोर करणार होता ना मला. तर मी केमिस्ट्रीमध्ये मग जास्त फोकस ठेवलेला, म्हणजे केमिस्ट्रीचे
हार्ड क्वेश्चन्स पण केले, नीटचे पण केले होते जास्त क्वेश्चन सॉल्व. त्याने म्हणजे केमिस्ट्रीचे असे लाईन क्वेश्चन खूप इझी वाटत होते सॉल्व्ह करायला. तर मग ते मला हेल्पफुल झालं नंतर. अ, तर मी म्हणजे हा हा, बोल बोल. हा, काय? तेवढेच म्हणजे लास्ट मंथ मध्ये तेवढंच ठेवलेलं मी, लास्ट मंथ मध्ये पण जास्त हेक्टेक नव्हतं. आणि नंतर मग 25 एप्रिलची शिफ्ट झाल्यानंतर परत नीट होते 3 मे ला. तर मग ते वीक आणि वीकचा डिफरन्स होता, मग मी वीक मध्ये नीटचं केलं. पण साईड बाय साईड मी केमिस्ट्री आणि मग नीटचं करत होतो ना, तर नीटचं कसं होतं, मला वीकच्या नंतर नीट होती माझी परफेक्ट. तर मग नीटची मी बायो नीटच करायचो, पण केमिस्ट्री फिजिक्स कसं कॉमन होतं ना. तर मी तेव्हा केमिस्ट्री आणि फिजिक्स वरती जोर दिला, की जेणेकरून मला केमिस्ट्री फिजिक्स कॉमन आहे ना, तर मला हा टाइम नीट साठी पण देता येईल आणि सीईटी साठी पण देता येईल. आणि जसं 3 मेच्या नंतर एक्झाम संपली तर 7 दिवस मला टाइम होता. तर तो 7 दिवसात मी बायो कम्प्लीट रिवाइज करून घेतला, कारण की बायो रिवाइज नव्हतं झाला ना. बायो नीटचं करत होतो, तर मी सीईटीचं मग नंतर बायो केलं. तर जसं मग कोपअप झालं सगळे. अच्छा. आता सीईटी साठी प्रिपेअर करताना वर्षभर तू 12वी पासून जेव्हा सिरियसली स्टडी स्टार्ट केलं होतंस, तर डिस्ट्रॅक्शन खूप येतात. सोशल मीडिया डिस्ट्रॅक्शन म्हणा, फ्रेंड्सचं डिस्ट्रॅक्शन म्हणा, किंवा फेस्टिवलचं डिस्ट्रॅक्शन म्हणा. सो हाऊ डिड यू मॅनेज युअर डिस्ट्रॅक्शन अँड व्हॉट मोटिवेटेड यू थ्रू आउट द इयर, की नाही नाही आपल्याला अभ्यासच करायचा आहे? डिस्ट्रॅक्टेड मीन्स माझा माझं इन्स्टा आहे, म्हणजे 12च्या कम्प्लिटली इन्स्टा होता, मी ऍक्टिव्ह होतो, म्हणजे असं नाही की इन्स्टा सोडला नव्हता मी. ऍडिक्टेड नव्हतो, पण दिवसाचा मीन्स 1.5 तास पर्यंत मॅक्सिमम ठेवायचो मी. ओके. मीन्स असे स्लॉट ठेवायचं, मीन्स थोडं थोडं बघून हे करायचो, जास्त म्हणजे हे करायचं नाही की 2 तास 3 तास 4 तास, हे नाही. मिनिमम मी 1.5 तास ठेवायचं, मीन्स ठेवायचं क्लासहून आल्याच्या नंतर किंवा पेपरहून आल्याच्या नंतर थोडा 15-20 मिनिटं, किंवा क्लासहून घरी येताना मोबाईल युज करतो तेव्हा थोडं इन्स्टा करायचं. आणि डेची टाइम लिमिट संपली की मग नाही करायचं इन्स्टा युज. मग इन्स्टावरती असं असं नाही की इन्स्टावरती पण ऍक्टिव्ह होतं, सोशल मीडिया पण होतं माझं चालू. पण साईड बाय साईड अभ्यास पण होता करून, की बुक्स आहेत, अभ्यास करणार आहे, करायचं आहे करून. तर मग ते ठेवायचं मी. तर हा मोटिवेशन कुठून यायचं, की नाही 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 नाही, आता टाइम झाला, आता आपल्याला नाही वापरायचा इन्स्टा? हा मोटिवेशन कुठून यायचं? कारण 10 दिवस मोटिवेटेड राहणं, महिनाभर मोटिवेटेड राहणं इज व्हेरी कॉमन. बट being motivated throughout the year and not breaking your connection is something which students find very difficult. So how did you stay motivated? Was it family motivation? Was it self motivation? Or did you used to watch any videos for motivation? How did you keep yourself motivated? मोटिवेटेड मीन्स स्पेशली की नीट नाही करत आहे तर सीईटी म्हणजे जी एक्झाम करतोय तर त्या एक्झाम मध्ये मला टॉप करायचं आहे. मीन्स 10th मध्ये तर नाही झालं, 10th मध्ये थोडे हे नाही, स्कोर नाही करता आला चांगला. किती होते 12th टेन्थ मध्ये पण मध्ये? नंतर 10th मध्ये 91 होते, पण आय थिंक मला स्कोर जास्त पाहिजे होता, पण 10th मध्ये नाही झालं. तर विचार केला की मी आता जे पण करणार आहे, म्हणजे एक नीट तर नाही देते ना, सीईटी देते ना, पण सीईटी मध्ये मग बेस्ट करायचंय, खूप बेस्ट करायचं, की जेणेकरून असं वाटलं नाही पाहिजे की नीट मध्ये नाही झालं करून. तर हे मोटिवेट जास्त केलं की बाबा एक एक्झाम करतोय ना तर चांगली करणार. नीट, सीईटी, आयसर हे सगळे एक्झाम पेक्षा एक एक्झाम पण बेस्ट एक्झाम, असं. जो करो अच्छे से तर त्या करो, मन लगा के करो, बेसिकली. हा Okay. तेच. Do you think that your friend circle is also important, that they should motivate you? हा मोटिवेट, ते करतात ऍक्च्युली. म्हणजे फ्रेंड्स कसे होते, म्हणजे सगळे एक्झाम वाले होते, स्कूल वालेच फ्रेंड होते इंटिग्रेटेड मध्ये, तर ते पण मोटिवेट करायचे सतत की असं अभ्यास करा, हे करा, ते करा म्हणून. तर ते पण करायचे आणि डाऊट सॉल्व्हिंग सगळेच करायचे एकमेकांची, तर ते जास्त हे होतं. तर असं पण नाही की आमच्या क्लासमध्ये ऑल टाईपचे स्टुडंट होते, तर इंटरॅक्शन सगळ्यांसोबत होतं. पण इंटरॅक्शन आणि त्यांचं ऍडिक्शन हे दोन्ही वेगवेगळं होतं. तर हे मी हे त्यांच्या टच मध्ये होतं, पण त्यांच्याशी ऍडिक्टेड नव्हतं की ते करतात तर मी पण हे करेल, फिरायला जाईल, इकडे जाईल, तिकडे जाईल. थोडं मी हे केलं, आणि आता मी फिरतो, किंवा आता सगळे हे मध्ये एक्झाम झाल्यामुळे. Okay. So you are the only child in the family, or you have siblings also? सिब्लिंग्स, स्मॉल सिस्टर. Small sister. So you are the elder brother. आता येस. तिच्यासाठी खूप कॉम्पिटिशन सेट केलंस तू. अच्छा. येस. आपल्या प्लॅटफॉर्म बद्दल तुला कधी कळालं? म्हणजे when did you start using our platform and how did it help you? मी जसं 11च्या मिड मध्ये जसं सीईटी साठी थ्रू जायला लागलो, तेव्हा मला समजलं की 11चं आणि 12चं जे बायो आहे ना, ते खूप कॉम्प्लिकेटेड आहे. मीन्स स्टेट बोर्डचा बायो तर खूप कॉम्प्लिकेटेड आहे. हा
तर ते मी नंतर मग हळूहळू मग गुगलवरती सर्च करायला लागलो ह्याच्यावरती. मग नंतर मला समजलं की ज्ञान लॅब मध्ये मग फुल सीईटी वरती हे करतात, तुमचे कंट्रोल कोऑर्डिनेशनचे लेक्चर्स आणि रेस्पिरेशनचे सर्क्युलेशनचे लेक्चर्स. मग नंतर मी हळूहळू मग त्याचे नोट्स बनवायला लागलो. आणि मग मला समजायला लागले की ज्ञान लॅब म्हणून मग चांगलं आहे करून, की जे थ्रू बेस्ट सीईटी मध्ये भेटतंय. हा, तर मग मी दुसरे पण बघत होते, पण दुसरे मला असे आवडले नव्हते. म्हणजे मला डिटेल इन्फॉर्मेशन भेटत होती ह्याच्यामध्ये. तर मग मी हे प्रेफर केलं. नंतर मला हळूहळू समजलं की कोर्स लॉन्च झालाय करून. तर हे मग नंतर मी ह्याच्यामध्ये गेलं, त्या सिरीज मग बुक केली त्या सिरीज मध्ये. 499 वाली टेस्ट सिरीज घेतली होतीस तू? हा, ती वाली. ओके, फुल मॉक टेस्ट सिरीज म्हणजे चॅप्टर वाईज आणि फुल लेंथ मॉक टेस्ट सगळं त्या. ओके. हम्म. आता लास्ट क्वेश्चन, म्हणजे मोस्टली जे मला विचारायचं ते सगळं मी विचारलंय. लास्ट क्वेश्चन, तू आपले जे हे ज्युनियर्स आहेत त्यांना काय टिप्स देशील, दॅट हाऊ दे कॅन प्रिपेअर फॉर द सीईटी फ्रॉम नाव, अँड एनी सिक्रेट्स फॉर सक्सेस? सिक्रेट असं काय नाहीये, पण म्हणजे जर प्रिपरेशन करायचं आहे ना, तर मोस्टली बायोवरती फोकस ठेवा. मग केमिस्ट्री किंवा फिजिक्स मध्ये तर तुम्ही, आणि जर तुम्ही सीईटीचं प्रिपरेशन करताय तर तुम्ही त्यामध्ये फार्मसी मध्ये जाताय, तर मग मोस्टली तुम्ही प्रेफर ठेवा की तुम्ही केमिस्ट्री तुमचं स्ट्रॉंग ठेवाल. कारण की फिजिक्स जास्त युज नाही होत, पण केमिस्ट्री कसं मोस्टली जास्त युज होतं ना. तर केमिस्ट्रीचे म्हणजे केमिस्ट्री ठेवलेलं मी. आणि मग फिजिक्स आहे तर मोस्टली तुम्ही काय करा, म्हणजे केलं पाहिजे की बायो मध्ये मिनिमम स्कोर एवढा आलाच पाहिजे, केमिस्ट्री मध्ये एवढा आला पाहिजे, आणि जे फिजिक्स मध्ये येतील ना ते बोनस धरून मग तुम्ही करत राहा पुढे. तसं. तर हे म्हणजे ते मला हे केलं की मग त्याने मी थोडं प्रिपरेशन जास्त हे स्ट्रॉंग करत गेलो. की नाही बाबा, केमिस्ट्री मध्ये मला आधी 35 भेटत होते, मग 38 झाले, मग 30, असे मग असे वाढत गेले स्कोर, मग त्याच्यामुळे स्कोर. आणि हे एका तर दिवसात ते वाढतं का स्कोर? म्हणजे अनालिसिस कसं करायचं तू तुझं, की आज माझे एवढे क्वेश्चन चुकले, देन व्हॉट वॉज युअर स्ट्रॅटेजी टू अनालाइज इट अँड इम्प्रोवाइज युअर सेल्फ? हाऊ डिड यू इम्प्रोवाइज? मग बेसिकली मला म्हणजे स्टार्टिंगला केमिस्ट्री मध्ये एवढे येत नव्हते, मीन्स केमिस्ट्रीचे 30 पर्यंत स्कोर जात होता. पण नंतर मी म्हणजे अनालाइज केल्यानंतर समजलं की जे केमिस्ट्रीचे जे इनऑर्गॅनिक वाला जो पार्ट असतो, जो टेक्स्टबुक मधून येतो, तो मिस करतोय मी. ऑर्गॅनिक आणि हे फिजिकल तर मी नीट थ्रू होत होतं माझं. पण बेसिकली तो जो इनऑर्गॅनिक वाला पार्ट जे मार्क्स कव्हर करतात, तो मग नव्हता होत. तर मी नंतर तो हळूहळू त्यांनी हे केलं, त्याने अनालाइज केलं की कुठले चॅप्टर्स वीक आहेत आणि कुठले क्वेश्चन्स ते मोस्टली स्टेट बोर्ड या बुक मधून विचारत आहेत एनसीईटी सोडून. तर नंतर मला समजलं की हे क्वेश्चन असे स्टेट बोर्ड मधून विचारतायत. तर मग मी स्टेट बोर्डची बुक हे केली आणि म्हणजे ती बुक रिवाइज करायला चालू केली. मग नंतर मग माझा स्कोर वाढत गेला हळूहळू, मग 38, 40, 45 असा स्कोर येत गेला. अच्छा, मग ते असं. नंतर समजलं. हा हा, बरोबर. प्रॅक्टिस करून म्हणजे आपलं स्कोर वाढलं. आता काही स्टुडंट्सला असं वाटतं की फक्त लेक्चर्स बघून आणि टेक्स्ट बुक वाचून आपण सीईटी मध्ये चांगलं स्कोर करू शकतो, मॉक टेस्ट महत्वाचं नाहीये. तर ह्याच्यावर तुझं काय मत आहे? मॉक टेस्ट म्हणजे जर मॉक टेस्ट डिपेंड करतं. जर तुम्ही जर पेपर म्हणजे जर काही जणांना किती 10 पेपर दिले तरी ते कॉन्फिडंट असतात, काही लोकांना 20 पेपर दिले तरी ते कॉन्फिडंट नसतात ना. त्यापेक्षा मग तुम्हाला ह्याच्यावरती की जर तुम्ही कमी पेपर देऊन पण कॉन्फिडंट होत असाल, तर मग इट्स ओके. तर मिनिमम तर 15 मॉक टेस्ट दिलेच पाहिजेत करून. फुल मॉक टेस्ट दिले पाहिजेत सॉल्व्ह करायला, आणि ते टाइम लावून दिले पाहिजेत. आणि मोस्टली म्हणजे जितका कमी टाइमात पेपर सॉल्व्ह होईल ना, मोस्टली बायोचा किती कमी टाइम मध्ये सॉल्व्ह होईल ना, ते बघितलं पाहिजे पेपर. केमिस्ट्री आणि फिजिक्स मध्ये तर ते टाइम पुरतच नाही. हा. तर नंतर मग असं होतं की 2 मिनिटामध्ये मला फिजिक्स मध्ये 30 क्वेश्चन अटेम्प्ट करायचे होते. तर मी हे केलं होतं. तर नंतर मग हळूहळू मी हे करत गेलो, तर मग तुके लावत गेलो. तर मग ते हे झालं मग. पण अच्छा. त्याचं कसं मी केमिस्ट्री केलं ना सॉल्व्ह, तर केमिस्ट्रीमध्ये कसं, केमिस्ट्रीमध्ये ठीकठाक आले होते. मग ते फिजिक्सने 20-30 म्हणजे 20 मार्क्स तर माझे फिजिक्स मध्ये कन्फर्म होते. आणि ते मग होऊन 30 झाले मार्क्स, तर ते 10 बरोबर आले. आणि केमिस्ट्रीमध्ये 40, मग तसे 70 मार्क्स मला त्यातूनच भेटले. आणि मग ओके. मला जे ओव्हरऑल बायोने भेटले, तर मला त्याने स्कोर वाढला. सो मॉक टेस्ट तर आर मग असं इम्पॉर्टंट. नाही, हा. मॉक टेस्ट इम्पॉर्टंट आहेत खूप. म्हणजे तुमच्यावर पण आहे, पण मिनिमम 15 मॉक टेस्ट आर इम्पॉर्टंट. Important. Okay. So I have covered most of the questions. Any three top preparation tips, like तीन अशा गोष्टी ज्या स्टुडंटने केलेच पाहिजे,
if they really want to seriously score good in their boards and CET? Three things. How they can score good in their boards and CET? Mostly means different for PCB for CET and boards. Okay. बोर्डसाठी प्रेफर पीवायक्यूज, बोर्डसाठी पीवायक्यूज प्रेफर आणि केमिस्ट्रीसाठी पण पीवायक्यूज आणि त्यांचे ऑर्गॅनिक रिॲक्शन्सचे आणि केमिस्ट्री आणि बेसिकली फिजिक्स मध्ये तर फिजिक्स मध्ये फॉर्म्युला डेरिव्हेशन हा आणि जे इम्पॉर्टंट थिअरी आहेत, लॉज आहेत, लेन्स लॉ आणि ते जे लॉज आहेत ते इम्पॉर्टंट आहेत. आणि सीईटी मध्ये बायोसाठी तर फक्त टेक्स्टबुक इज इम्पॉर्टंट. टेक्स्टबुक मध्ये खूप म्हणजे माझे टेक्स्टबुक मध्ये खूप होतं, सगळी गोष्टी होती. टेक्स्टबुक मध्ये हायलाइट्स होते खूप आणि सगळं. टेक्स्टबुकला सोडलं नव्हतं मी, टेक्स्टबुकच धरून चाललेलो लास्ट डे पर्यंत टेक्स्टबुक. आणि जर टेक्स्टबुकचा जर कुठला टॉपिक जर तुम्हाला समजत नसेल ना, तर तो एका ब्लँक पेज वरती समराईज करा की त्याची इम्पॉर्टंट लाईन जी पीवायक्यू मध्ये विचारली गेली आहे किंवा असं. तसं बायोटेक्नॉलॉजीचे जे ऍप्लिकेशन वाला पार्ट होता ना, तो खूप हॅक्टिक होता माझ्यासाठी. तर तो मी काय केला की त्याचे जे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत, जीन थेरपी कशी असेल, त्याचे जे तर ते मी पेपरवर लिहून ठेवलेले आणि ते पेपर बुक मध्ये ठेवले. ते पेपरच मी कंटिन्यू वाचत होतो, जेणेकरून मला प्रत्येक वेळेस टेक्स्टबुक बघून ते हेक्टिक पण नव्हतं होत आणि असं वाटत होतं की 4च पेजेसचा चॅप्टर आहे, तर मग तो इझिली कव्हर होत होता. तर हे इम्पॉर्टंट टिप आहे की असं करू शकता की एक पूर्ण जे चॅप्टर आहे त्याला 5 ते 6 पेजेस मध्ये समराईज करा. हा आणि केमिस्ट्रीमध्ये पण तसंच केलं. केमिस्ट्रीमध्ये पण फिजिकल केमिस्ट्रीचे फॉर्म्युलाज बनवून ठेवलेले, म्हणजे एक चॅप्टर विदिन 3 पेजेस मध्ये संपवून टाकलेला. आणि तेच फिजिक्स मध्ये पण तेच केलं. फिजिक्स मध्ये मी फॉर्म्युलाज ठेवलेले. तर मग ते आहे इम्पॉर्टंट की तुम्ही फॉर्म्युला लक्षात ठेवा आणि बायोसाठी टेक्स्टबुक इम्पॉर्टंट ठेवा. जर तुम्हाला नोट्स नसेल होत ना, तर तुम्ही असे नोट्सची आपण शॉर्ट नोट्स बनवून हे करा. तर हे बेसिकली टिप्स आहेत. बाकी मी जास्त काही केलं नव्हतं, पण क्वेश्चन सॉल्व्हिंग आणि पीवायक्यूज मध्ये फोकस करा. कारण की पीवायक्यूज मला सेकंड अटेम्प्ट मध्ये पीवायक्यूज जास्त बघितले गेले मी, ऍज कम्पेअर टू फर्स्ट अटेम्प्ट. Yes, yes. Okay, so you have answered every question very deeply, and I hope it will help students a lot. Now, I will just ask you few rapid fire questions, okay, and you have to answer it very quickly. All right. So, your highest mock score 160. and total number of mock tests that you gave. 28. Okay. NEET or Maharashtra State Board, which is better? महाराष्ट्र स्टेट बोर्ड. Okay. And favorite subject? बायो and chemistry. Okay. And toughest subject, which you don't like at all? Physics. Okay, but you still managed to score good. Okay. Favorite book, Yes. NCRT Bio or Maharashtra State Board Bio? Maharashtra State Board Bio because I like it and I love to learn in deep. Acha. So basically Maharashtra State Board Board. Okay. Online, offline, college, school, any favorite teacher? Offline, my sir Dr. Sagar sir. Offline, very best teacher and very good in teaching. And online for Bio U, for MST CT very well. And for chemistry, Dr. Shutanshu sir from PW. And for physics, always PW sir, Alak Pandey sir is always best. Great, great. Okay, are you a Yes, morning person or a night person? When do you study, like when you prefer to study the most? night. Okay, so you're a night owl. You like coffee or Yes. tea? What you like the most? No, Nothing. nothing. Okay, I didn't then like coffee. अच्छा. देन व्हॉट इज युअर फेवरेट स्नॅक? जेव्हा कधी बोर होत असेल किंवा काहीतरी चटपटा खायची इच्छा असेल, सो व्हॉट डू यू प्रिफर क्विकली, की मला हे आत्ताच मिळालं तर माझा मूड एकदम सुपर डुपर होईल? Popcorn. ओके, ऑल राईट. युअर ड्रीम कॉलेज, वी नो बट स्टील. इन ऍट अ टाइम म्हणजे 11th स्टार्टिंग मध्ये एम्स. ओके, अँड नाव? एम्स वॉज नाव एज आयसीटी मुंबई. And I hope that you will get into it because you have really scored well in your CET. Okay. Yes. Your biggest source of motivation? Biggest source of my friends. Great. And what do you prefer? Online study or offline study? Online. Online. Okay. Online.
Okay, so how will you describe your entire journey in one word? Um, Entire journey in one word, basically, stay focused on what you are doing. Just like Okay, okay. And one success mantra for our students in one line. uh, study on the basis of topic, not on time. एब्सोल्युटली करेक्ट, दिस इज वेरी इंपॉर्टेंट। सब लोग सिर्फ ये डिसाइड करते हैं कि हम 2 घंटा पढ़ेंगे, वो ये नहीं सोचते कि तुम्हारा टॉपिक कवर होने को कितना टाइम लग रहा है, वो देखो, टाइम के हिसाब से टॉपिक मत सिलेक्ट करो। सो दिस इज वेरी 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 इंपॉर्टेंट एंड आई होप वी हैव कवर्ड एवरीथिंग। So thank you so much, Yash. On behalf of everyone, my team and our students, we congratulate you once again and we wish you all the best. I hope and I pray that you get into your dream college. I will be very proud of it. एंड आई एम प्राउड ऑफ इट। आई होप योर पेरेंट्स आर ऑल्सो हैप्पी अबाउट योर रिजल्ट। ये तो बस शुरुआत है। आपका डिटर्मिनेशन बहुत स्ट्रेट फॉरवर्ड है, मतलब यू आर नॉट अ किताबी कीड़ा काइंड ऑफ अ पर्सन। यू लाइक टू स्टे चिल इन योर लाइफ बाय यूजिंग Yes, इंस्टाग्राम, but you know that you don't have to get addicted to it, so you know the difference between good and bad, what is good for you and what is bad for you. That I like the most. yes, Okay, you are a very clear headed person. It will help you a lot in future. This is my personal feedback. So stay like this. Okay, grow more and more, be successful, just be happy in what you are doing. You are already very happy and very clear what you want to do. So सगळ्यांतर्फून yes, तुला ऑल द बेस्ट, खूप 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 शुभेच्छा एकदा परत, अँड स्टे इन टच. ओके, yes. एकदा माझ्या स्टुडंट्सला पण ऑल द बेस्ट विश कर, जे आता बसणार आहेत बोर्ड्स आणि सीईटी साठी. All the best for MST 2026 and for NEET on basis of CBT mode, and all the best for you. ओके, थँक यू सो मच यश. Yes, thank you.